आपल्या मुलाच्या ऍडमिशन साठी काही पैसे हवे होते. तिने सगळीकडे पैसे मागितले की बाई मला मुलाच्या ऍडमिशन साठी कोणी 500 रुपये द्याल का. कोणी मदत केली नाही. तेव्हा शेवटी पंढरपूरच्या विठ्ठलला एक पत्र लिहिलं, विठ्ठला पांडुरंगा तू किती दयाळू आहेस, मी इतकी वर्ष झाली तुझी वारी करते, कृपया माझ्या पोराच्या शिक्षणासाठी तू 500 रुपये पाठवशील का. तिने ते पत्र लिहिलं, वरती पंढरपूर टाकलं, जिल्हा सोलापूर टाकलं. ते पत्र आता ते विठ्ठलापर्यंत जायचं असेल तर काहीतरी परमार्थ करावं लागतं, चांगलं भाग्य लागावं लागतं. बाहेरने एक PSI साहेब चालले होते, पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते. त्या आजीबाईंना हाक मारली की साहेब कुठे चाललाय. साहेब म्हणले मी पोलीस स्टेशन मध्ये चाललोय. ती माऊली म्हणले की साहेब हे पत्र फक्त जाताना पत्रपेटीत टाका. साहेबांनी ते पत्र हातात घेतलं. साहेब पोलीस स्टेशनकडे जायला निघाले. जाताना साहेबांनी ते पत्र वाचलं. पत्रात लिहिलं होतं, प्रति पांडुरंग परमात्मा विठ्ठला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी 500 रुपये पाहिजेत, तू 500 रुपये पाठव, मी इतकी वर्ष झाली तुझी वारी करते. PSI साहेबांना वाटलं आता विठ्ठल येऊन देऊन एवढं अशक्य, तेवढं पुण्यही माणसाचं नाहीये, आपण काहीतरी केलं पाहिजे, या माऊलीची गरज भागवली पाहिजे. म्हणून साहेब पोलीस स्टेशन मध्ये गेले. साहेबांनी पैशाची कॉन्ट्री काढली, 300 रुपये गोळा झाले आणि ते 300 रुपये त्या मायमाऊलीच्या पत्त्यावरती पाठवले. त्या मायमाऊलीला पैसे मिळाले. आनंदाने तिनं पंढरपूरच्या विठ्ठलला पत्र लिहिलं, विठ्ठला पांडुरंगा तू किती दयाळू आहेस, तू माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवलेस. पण तिनं खाली असं लिहिलं, साहेब मला माहितीये विठ्ठला पांडुरंगा, ती म्हणते मला माहितीये तू 500 रुपयेच पाठवले असणार आहेत, मध्ये म्हणे पोलीस कॉन्स्टेबलला 200 रुपये आणलं असणार आहेत. म्हणजे आजच्या प्रशासकीय व्यवस्थेला कसं जगावं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांच्या पाठीमागे अशीच नामवंत माणसं, प्रशासकीय माणसं महाराजांच्या पाठीमागे उभारले होते. त्यामुळे महाराजांचा भगवा अभेद राहिला. आणि आजही तुमच्या आणि माझ्या अंगातला श्वास आजही आनंदात आणि सुखात जगतो, हे केवळ या महाराष्ट्रातल्या पोलीस व्यवस्थेमुळे, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे, या माणसांच्या पराक्रमामुळे, यांच्या त्यागामुळेच खरं तर आज येणारी पिढी कुठेतरी घडणार आहे. मला फार आनंद होतो ज्यावेळी कार्यक्रमाच्या स्टेजवरती एखादे तहसीलदार साहेब असतात, एखादे PS साहेब असतात. कार्यक्रमावरती राजकीय नेते बघितल्यावरती थोडं वाईट वाटतं, पण ज्यावेळी अधिकारी लोक येतात तेव्हा वाटतं की खरंच या गावाला प्रशासकाचं जाण आहे. कारण ज्या गावाला प्रशासनाची ओळख असते, ज्या माणसाला प्रशासनाची जाणीव असते, खरं तर तिथंच कुठेतरी इतिहास घडत असतो. आज महाराजांची जयंती साजरी होते. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त तापतं. महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो. छत्रपती शिवाजी महाराज की आज जय सांगावं लागत नाही, जन्मताच इथली माती शिवाजी हे नाव ऐकल्यावरती जगण्याची प्रेरणा इथल्या तरुण पोरांच्या मनामध्ये निर्माण करते. ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, ज्या माणसाला कधी बघितलं नाही, तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं. मग विचार करा, साक्षात ज्यांनी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल. महाराज आपल्या सोबत घोड्यावरती बसले, महाराज आपल्या सोबत गनीम कापते, महाराज आपल्या सोबत गोरगरिबाची भाकरी खाते. ही कल्पना एवढी मोठी होती की हजारो मर्द मावळ्यांनी उगाच महाराजांसाठी स्वतःचे प्राण दिले नसतील. महाराजांना आपण काय म्हणतो, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. किती संकट येऊ द्यात, आयुष्यात कुठलंही संकट येऊ दे, एकमेव गोष्ट शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जे तुम्हाला आपल्याला जगण्याचा मंत्र खऱ्या अर्थाने दाखवते. तुम्हाला माहिती असेल का नाही मला माहिती नाही, पण जगातला पहिला राजा आहे, जगातला पहिला राजा आहे ज्यानं या स्वराज्याचं स्वप्न बघितलं. काय होती या महाराष्ट्राची परिस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हायचा होता. महाराजांचे वडील शहाजीराजे आदिलशहाचे सरदार, आणि त्याच वेळी आदिलशहाने शहाजी महाराजांना एक मोहीम पाठवली. शहाजीराजे भातोडीच्या लढाईत जावा, भातोडीच्या लढाईत मुघल येतात, त्या मुघलांचा शहाजीराजे तुम्ही बंदोबस्त करा. शहाजीराजे आदिलशहाचे सरदार, ऐकणं गरजेचं होतं. शहाजीराजे घोड्यावरती बसले. शिवाजी महाराजांचा अजून जन्म व्हायचा आहे. त्या काळात शहाजीराजांनी हातात शमशेर घेतले आणि मुघलांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजीराजे लगोलगच भातोडीच्या लढाईमध्ये गेले, रणांगणात उतरले. अवशेष मागलेलं शहाजीराजांना बघितलं, मुघलांचा थडका फुटला. शहाजीराजांनी शमशेर काढले, सपासप कत्तल्या. मुघलाला पाहायचं कळायचं बंद झालं.
शहाजीराजांनी समशेराशी फिरवली, 2000 मुघल कापले आणि उरलेले 12,000 मुघल ताणून ताणून शहाजी महाराजांनी पळवून लावले. शहाजी महाराजांचा विजय झाला, पराक्रम झाला. शहाजीराजे घोड्यावरती बसले. विजय मुद्रेने शहाजीराजांनी आई भवानीची साक्ष घेऊन तलवार हातात घेतली. कवड्याच्या माईला शहाजीराजांनी वंदन केलं आणि विजय मुद्रेने शहाजीराजे किल्ल्याकडे निघाले. पण त्यावेळी शहाजी महाराजांना वाटलं, भातोडीच्या लढाईत आपण पराक्रम केला, आदिलशाहीचा विजय झाला, कदाचित आपला पराक्रम बघून माँसाहेब जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात आपल्याला ओवाळायला रणंगाण्याचे ताट घेऊन ओवाळायला, पंचामृत घेऊन आपल्याला ओवाळायला किल्ल्याच्या महादरवाजात उभारले असतील. शहाजीराजे लगोलगच विजय घोडदौडीनं किल्ल्याच्या महादरवाजात गेले. पण शहाजीराजांना माँसाहेब जिजाऊ दिसले नाहीत. त्याच रागाने शहाजीराजे आत गेले, जिजाऊंच्या कक्षात गेले आणि जिजाऊला विचारते झाले, का हो तुमच्यापर्यंत आमच्या विजयाच्या नौबती आल्या नाहीत? किल्ल्याच्या महादरवाजात तुम्ही आम्हाला औक्षण करायला आला नाही. माँसाहेबांनी शहाजीराजांकडे बघितलं. शहाजीराजे, कुठला पराक्रम, कोणासाठी होता? परक्यांची तख्त मजबूत करण्यासाठी तुमचा पराक्रम होता. तो शहाजीराजे, हाच पराक्रम तुम्ही स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना हे जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय तुम्हाला ओवाळा स्वतः औक्षणाचं ताट घेऊन रणांगणावरती घोड्यावरती बसून आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊंनी शहाजीराजांना सांगितलं, स्वराज्य महत्वाचं आहे, रयत महत्वाचे आहे. त्यावेळी शिवपार्वतीने एक स्वप्न बघितलं. एक मुलगा हवा होता. माँसाहेब जिजाऊंना याच्या अगोदर 5 अपत्य, पण 5ही मुलं माँसाहेबांची लहानपणीच वारली. माँसाहेब जिजाऊंना एक मुलगा होता संभाजी, आणि त्यांनाच एक बंधू हवे होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी. खरं तर संभाजी हे इतिहासात 2, एक शिवाजीराजांचे सुपुत्र आणि दुसरे शिवाजीराजांचे बंधू संभाजी. शिवाजीराजांचे बंधू संभाजी यांना अफजल खानानं मारलं, पण त्याच संभाजीराजांना एक भाऊ हवा होता. म्हणून माँसाहेब जिजाऊंना बाळंतपणी असताना शहाजीराजांनी जुन्नरला कधीतरी गेला तर शिवनेरी नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती नेऊन ठेवलं. माँसाहेब जिजाऊ किल्ल्यावरती थांबल्या आणि दिवस उजडला, वारा स्तब्ध. तो दिवस होता शिवाजी महाराजांचा जन्माचा. एक ना हेर बाहेर पळत आले, अहो साखऱ्या वाटा, गलबत्त्या वाटा, तोफा टाका. या मातीत शहाजीराजांच्या पोटी, माँसाहेब जिजाऊंच्या पोटी मुलगा जन्माला आला. सगळीकडे तोफा वाजवत त्याला. पण ह्या मुलाचं नाव काय ठेवायचं? आणि माँसाहेबांना आठवलं, त्या शिवनेरी देवी होती, शिवाई देवीचं मंदिर आहे. शहाजीराजांच्या सांगण्यावरनं माँसाहेब जिजाऊ शिवनेरीवरती आल्या. मुलगा हवा होता यासाठी माँसाहेब जिजाऊंनी शिवनेरीच्या शिवाई देवीला एक साकडं घातलं. आई, एक पुत्र दे, त्या त्र्यंबकेश्वराच्या शंकरासारखा अन्यायाच्या विरोधात 3रा नेत्र उघडणारा. आई, पुत्र दे, त्या प्रभू श्री रामासारखा वनवासात गेल्यावरती सुद्धा ठामपणे उभा राहिला. आई, पुत्र दे. शिवाय देवीच्या आशीर्वादानेच माँसाहेब जिजाऊंना मुलगा झाला. म्हणून तेव्हापासून माँसाहेब जिजाऊंनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज. शिव शिव जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. अनेक राजे बघा शिवाजी महाराजांच्या काळात, पहिल्यांदा सांगतो, टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवा, उघड टिकल्या वाजवल्या टाळ्या वाजवू नका. कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद ही सुदर्शन शिंदेची जायदाद आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, इतिहास वाचून बघा, शिवाजी महाराजांच्या अगोदर एकही राजा असा नाही की ज्या राजाच्या नावासमोर छत्रपती लागतं. एकही नाही. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासे के. शिव तू हा छत्रपती हो. ही छत्रपती पदवी जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. पण स्वराज्य उभा करायचा आहे, स्वराज्य स्वप्न बघायचं आहे. या मावळ खोऱ्यातली माणसं महाराजांनी गोळा केली. त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या सोबत एक एक माणूस उभा होता. महाराज एके दिवशी शांतपणे बसले होते आणि महाराजांच्या भेटीला एके दिवशी तानाजी मालुसरे आले आणि तानाजी मालुसरे महाराजांना म्हणाले, राज, रायबाचं लगीन काढले बर का,
रायबाच्या लग्नाला तुम्हाला यायला लागते बर का. राजे म्हणजे अरे तान्हा, रायबाचं लगीन काढलास होय होय राज, तुम्हाला यायला लागते बर का. अरे पण तान्हा लेका कोंढाणा घ्यायचा म्हणतोय रे, सर्विस माग असतात तानाची. अहो राज न जातो की. अरे पण तान्हा लेका तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, घोड्यावरती बसला, हाताच्या पत्रिका फेकल्या, गेला 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 तानाजी असा गेला. गड आला पण आमचा सिंह गेला. शिवाकाशीत नाभिक समाजाचा होता, दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, चालायचा राजासारखा, बोलायचा राजासारखा, डोक्यात एकच, जगावं तर वाघासारखं, लढावं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. डोक्यात एकच. हा शिवाजी राजांचं वेश घेऊन सिद्धी जोहरच्या भेटीला गेला, इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला. हा शिवा जाताना आपल्या लेकीला काय सांगतोय? हा शिवा सांगतोय 2 वर्षाच्या लेकीला कडेवरती घेऊन, काय होत्या 2 वर्षाच्या लेकीला करणार आहे बाप काय सांगतोय. पण जाताना या बापानं सांगितलं, ऐक लेकी तुझा बाप चाललाय, पण एक लक्षात ठेव लेके, इथून पुढं तुला विचारलं कोणी की तुझा बाप कशाने मेला तर छातीत ठोकून सांग, माझा बाप या मातीमध्ये जन्माला येताना शिवा काशीर म्हणून जन्माला आला, पण माझा बाप या भगव्यासाठी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. या माणसांनी स्वतःची माय माऊलं, संसार, परिवार सगळी नाती गोती स्वराज्यासमोर अर्पण केली. हो स्वराज्यासमोर. तुम्ही कधीतरी हे स्वराज्य ज्यावेळी उभा राहिलं ना, त्यावेळी जुन्नरला गेलात तर महादेव कोळी नावाचा एक समाज आहे. त्या महादेव कोळी समाजातला एक पोरगा होता. त्याला वाटलं शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आपण उभारलं पाहिजे, म्हणून त्या पोरानं ठरवलं की महादेव कोळी समाजातली सगळी लोक एकत्र करायचे. त्या माणसाने काही लोक एकत्र केले आणि जुन्नर आणि शिवनेरी शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर तो किल्ला ज्यावेळी मुघलांच्या ताब्यात गेला तर तो किल्ला स्वतःच्या ताब्यात या लोकांनी निवडून आणला, हिसकावून आणला. हा किल्ला गेला होता औरंगजेबाच्या सरदारांच्या ताब्यात. औरंगजेबाला वाटलं ही लोक आज ना उद्या एकत्र येतात, शिवाजी महाराजांच्यासाठी जगायला मारायला तयार होतात, या माणसांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून काही माणसं घेऊन या औरंगजेबानं सरदार या महादेव कोळी समाजाच्या वरती पाठवले. कैक सैनिक घेऊन औरंगजेबाचे सरदार शिवनेरी किल्ल्याच्या खाली आले, लंगडे तोड करायचे ठरवले. महादेव कोळी समाजातले 2000 पोरं सायंकाळी शांत झोपी गेले होते, पण त्या संधीचा फायदा घेऊन पाठीमागनं वार केला, सप कत्तली चालू केला. पण ही तरुणी जिगरबाज पोरं राजासाठी जगायचं म्हणून तलवार भार काढून रक्ताची होळी खेळू लागले. 1500 पोरं मारली गेली. मुघलांना ताणून या पोरांनी मारलं. आजही जावा शिवनेरी किल्ल्याच्या पायरीवरती दगडी चौथर आहे, त्या दगडी चौथरावरती त्या 1500 लोकांची मुंडकी रचण्यात आली होती. आजही तो साक्ष देतोय शिवाजी महाराजांसाठी सगळ्यात जास्त रक्त इथल्या माणसांनी सांगितलं, इथल्या रयतेने सांगितले. खर तर हे स्वराज्य ऐकायला फार छान वाटतं, फार भारी वाटतं, पण याच्या पाठीमागे संकल्पना काय होती हो. बाहेरच्या राज्यातनं एक 12 वर्षाचं पोरग या महाराष्ट्रात आलं, एका शेतकऱ्याला भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणालं असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो. शेतकरी म्हणला एक माणूस आहे, त्या माणसाचं नाव शिवाजीराजा. असं त्या शिवाजीराजाला भेटायला ही सगळी लोक आली, शिवाजीराजांचा आदर्श घेतला आणि त्या आदर्शानं तर खऱ्या अर्थानं इथली रयत महाराजांच्या सांगण्यावरनं जगायला लागली. तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही, पण माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारकं जिवंत जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणीच जर कुठल्या राजाची स्मारक बांधली गेली असतील तर ते एकमेव आहेत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले, आंध्रातल्या श्री शल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराकडे जायला निघाले, पण जाताना ओढा लागला, ओढ्यात जायला येत नव्हतं. महाराजांनी काही कामगार बोलवले आंध्रातले आणि त्या ओढ्यावरती पूल बांधला. महाराज गेले. तर महाराज म्हणू शकले असते हे काय माझ्या मतदारसंघात येत नाही म्हणून, नाही, महाराजांनी पूल बांधून काढला. महाराज श्री शल्य मल्लिकार्जुनच्या मंदिरात गेले, मंदिराचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या लक्षात आलं प्रत्येक मंदिराला 4 गोपुर असतात, या मंदिराला 3च गोपुर आहे, 4थं बांधायचं अधूर आहे. महाराजांनी
पैसे काढले आणि सांगितलं कामगारांना हे चौथं गोपूर बांधून पूर्ण करा. चौथं गोपूर बांधून पूर्ण करण्यात आलं. त्या कामगारांना काय वाटलं कुणास ठाऊक, काय राजा आहे, महाराष्ट्रातला राजा आंध्रात येतो, आंध्रातला श्री शैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराचं चौथं गोपूर बांधून पूर्ण करतो. हा राजा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. म्हणून आंध्रातल्या कामगारांनी श्री शैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या चौथ्या गोपुरात महाराजांचं जिवंतपणे स्मारक बांधलं. हे शिवाजी महाराजांच्या हयातीत बांधलेलं पहिलं जिवंत स्मारक होतं. तिथून कर्नाटकमध्ये महाराज माघारी येत असताना महाराजांचे सरदार दादोजी यांनी कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचं गाव आहे, इथे एक मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. दादाजींना वाटलं बाई आहे जाताना पराभव करू. दादाजी घोड्यावरती बसले, मल्लम्मा देसाईच्या छावणीवरती तुटून पडले, गडीवरती आक्रमण केलं. दादाजींनी गडी ताब्यात घेतली, पण बळ तोकडं पडलं, पाठीमागून वार झाले आणि दादाजी घायाळ झाले. एका बाईनं मराठ्यांचा पराभव केला. दादाजींना वाटलं माझा पराभव सोडणार नाही. ती मल्लम्मा मुघल सरदार, तिचा नवरा मुघलांच्या हाताखाली काम करायचा, तो मेला, ती एकटी किल्ला सांभाळत होते. दादाजी घोड्यावरती बसले, मल्लम्मा देसाईच्या छावणीवरती